यात्रेसाठी लग्नासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांचं, महिला माता भगिनींचं, पै पाहुण्यांचं यात्रा कमिटीच्या तर्फे आभार। संध्याकाळी 10 वाजल्यानंतर भरदार असा सोंगाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्वांनी या सोंगाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। गणेश जगताप, आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मांडकी हे गाव आज यात्रेने अगदी उत्साहात आनंदात न्हावून गेलेलं आहे आणि आपण मांडकी गावातील यात्रा कमिटी सोबत चर्चा करणार आहोत। मोठ्या उत्साहात ही यात्रा 4 दिवस साजरी केली जाते आणि ही यात्रा जी आहे संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या यात्रेचं नाव गाजलं जातं। काय नाव आपलं? अशोक बापूराव शिंदे। काय सांगाल, ही जी यात्रा आहे आपली मांडकीची, ती कशा पद्धतीने 4 दिवस साजरी होते? सालाबाद प्रमाणे आपण दरवर्षी यात्रा साजरी करतो। यात्रेच्या अगोदर 1 महिनाभर सर्व लोकांची देणगी स्वरूपात कशी द्यायची आहे त्यांची सर्व यादी तयार केली जाते अगोदर। त्याप्रमाणे त्यांची वर्गणी ठरवली जाते आणि यात्रेचं नियोजन अगोदर 2-3 महिनेच ठरवलं जातं। यात्रेच्या काळामध्ये कुठला कार्यक्रम आणायचा, विविध गुणदर्शनाचा, तो कार्यक्रम कशा पद्धतीने ठरवायचा तो अगोदर 2 महिने ठरवला जातो। काय नाव आपलं? काय? अशोक जगताप। यात्रा जी आपली आहे या यात्रेचं विशेष म्हणजे सोंगे, म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे देवाचे लग्न आणि या लग्नानंतर निघणाऱ्या रुखवत आणि सोंगे, हा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो? सोंगाचा कार्यक्रम हे परंपरेनुसार आपले 12 बोलुती ह्या सोंगाचा कार्यक्रम पार पाडतात। सोंग मग ते सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक सर्व सोंग करतात। हा म्हणजे पूर्वपार चालत आलेला सोंगाचा कार्यक्रम असतो। आपल्यासोबत माजी उपसरपंच आहेत विजय साळुंके। साळुंके साहेब, गावामध्ये अगदी एकोप्याने आणि सगळे एकत्रित येऊन कुठल्याही पद्धतीने वादविवाद न होता आनंदाने ही यात्रा आपण 4 दिवस साजरी करता, काय सांगाल? आपल्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीत नायाशी मांडकी गावची यात्रा ही 4 दिवस चालू असते आणि या यात्रेची तयारी यात्रा कमिटी 2 महिन्यापासून करत असते। यात्रेसाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे देणगी ही आपल्या क्षेत्रानुसार व एकरी आपण ठरवली जाते। रामनवमीला पहिली मीटिंग बसते, रामनवमीमध्ये ते ठरला जातो सर्व विषय आणि त्यानुसार यात्रेमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी देवाची हळद असते, त्या हळदी दिवशी संध्याकाळचा ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम ठरवायचा असतो। दुसऱ्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो, या दिवशी यात्रेचा आपल्या देवाचे श्रीचं लग्न असतं आणि लग्नानंतर प्रत्येक परंपरेनुसार प्रत्येक भावकीचे रुखवत या गावचे सर्व भावकीतील सर्व ज्येष्ठ मंडळी गावात रुखवत घेऊन येत असतात। त्यानंतर आपले 12 बलुतेदार आपल्या गावची सेवा, देवाची सेवा या उद्देशाने पारंपरिक पद्धतीची सोंग या गावामध्ये 130 का 35 वर्ष झाले या गावामध्ये या सोंगाचा कार्यक्रम
हा इतर सर्व समाज करत असतो. त्यामध्ये सर्व सहभागी असतात आणि आपल्या गावची यात्रा ही पुरंदर तालुक्यामध्ये मांडकी गावची यात्रा ही पंचक्रोशीमध्ये 1 नंबरची यात्रा असते. आपल्यासोबत आणखी ग्रामस्थ आहेत. काय नाव आपलं? काय नाव आपलं? लालासाहेब बंडलकर. या गावामध्ये मोठ्या बजेटची यात्रा असते आणि सर्व जे कार्यक्रम आहेत 4 दिवस हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. एकोपाने हे कार्यक्रम साजरे होतात. काय सांगाल? काय नाही, सगळे एकोपाने कार्यक्रम हा साजरा एक गोळ्या मेळ्याने केला जातो. कार्यक्रम सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात वगैरे सगळे आणि कार्यक्रम हा छान सगळ्या पद्धतीने करून घेतात. आपल्यासोबत आणखी आहेत सहदेव जगताप. काय सांगाल? ही जी यात्रा आहे ही अतिशय सुंदर अशी पारंपरिक पद्धतीने साजरी होते. त्यात यावर्षी मात्र संख्या कुठेतरी कमी असेल असं वाटतंय का आपल्याला की नाही? तसं फारसं फरक जाणवत नाही. हा सध्या परीक्षांचा काळ आहे तरी आमच्या गावाच्या यात्रेचे वैशिष्ट्य आहे की पुण्या मुंबईला जे कोणी बाहेरगावी राहत असेल ते वेळात वेळ काढून या ठिकाणी येतात आणि देवाच्या लग्नाला हजर राहतात. देवाच्या लग्नाला हजर राहिल्यानंतर त्या लोकांना वर्षभर आपलं प्रसन्न असं वाटतं. त्यामुळं हा देवाचा खास अनुभव आहे आमच्या इथला. अगदी सुंदर ताला सुरात वाद्यामध्ये, पारंपरिक वाद्यामध्ये ही यात्रा साजरी केली जाते आणि इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत आजपासून, काल देवाची हळद झाली, आज देवाची लग्न, सोंगांचा कार्यक्रम आणि उद्या छबिना आणि नंतर पुढे कुस्ती आणि तमाशा, अशा पद्धतीने ही यात्रा मांडकी गावामध्ये साजरी केली जाते. धन्यवाद. काय आहे हे आणि काय मोठं आहे याचं? हे आंबिलीचा प्रसाद आहे देवाला. आणि हे कशा पद्धतीचं पेय असतं? त्याच्यात दही, तिखट, मीठ, आले लसूण. हा देवाचा प्रसाद म्हणून आपण इथे वाटत आहात आणि हे जे पेय आहे हे शरीरासाठी पौष्टिक देखील समजलं जातं. आणि हे आंबील जे आहे ते आपल्याला खूप कमी पाहायला मिळत असतं. कशा पद्धतीने दरवर्षी आपण हे आंबिलाचा प्रसाद वाटत असता? काय सांगाल? आमच्या भावकीतले प्रत्येक एक घर असते त्याला मान दिलेला जातो. आपल्यासोबत राहुल भोसले आहेत. राहुलजी, काय सांगाल? आंबिलाचा प्रसाद हा कशा पद्धतीने असतो आणि दरवर्षी आपण हा आंबिलाचा प्रसाद वाटत असता, काय ह्या पेयामागचं एक वैशिष्ट्य आहे? ही पारंपरिक पद्धत आहे आणि आपण दरवर्षी काय होतं, पूर्वी गरमी जास्त असते, देवाच्या लग्नामध्ये लोक थकून येतात उन्हामध्ये, त्यांना शांत करण्यासाठी, थंडपणा त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी आपण आंबील बनवतो आणि आंबीलचं वाटप करतो. कुठेतरी एक आरोग्याशी निगडीत आहे प्रसाद वाटत असता देवाचा. पारंपरिक आणि शास्त्रीय दोन्ही दुसरे. धन्यवाद. नमस्कार. आज मांडकी गावामध्ये देवाची लग्न हा यात्रेचा दुसरा दिवस आणि हा जो लग्न सोहळा आहे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो आणि आज हा लग्न सोहळा झालेला आहे. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट दिलीप जगताप साहेब. महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने हा लग्न सोहळा होता आजचा? पहिलं महासागरच्या तुमच्या यूट्यूब चॅनलचं मी अगदी मनापासून स्वागत करतो, कारण दरवर्षी या मांडकी गावामधला तुम्ही हा भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा उत्सव दाखवत असता. खरोखरच आम्हाला ते सगळं शहरामध्ये पाहता येतं आणि या सोहळ्याचा आनंद घेता येतो, आशीर्वाद देवाचे घेता येतात. वर्षभर आम्ही ज्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो. हा सोहळा एक आगळा वेगळा, पुरंदर तालुक्यातील मांडकी गावचा हा सोहळा एक आगळं वेगळं दर्शन, 4 वर्षे भरगच्च कार्यक्रम या गावकरी यात्रा कमिटीच्या वतीने राबवले जातात आणि याचा जो आम्हाला आस्वाद घ्यायला जातो, आम्हाला दर्शन मिळतात जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ लग्नाच्या सोहळ्यानं, जो पुरंदर तालुक्यामध्ये
एक विश्लेषण आणि आगळा वेगळा सोहळा म्हणून जे पुणे जिल्ह्यामध्ये ज्याचं नमूद केलं जातं, त्या नमूद केलेला या यात्रा कमिटीने जे स्वागत केलेलं आहे याला सर्वांनी या ठिकाणी आप्तेष्ट नातेवाईक, पै पाहुणे आणि गावकरी या उत्सवाची वर्षभर एक दिवस वाट पाहत असतात। असा हा उत्सव भैरवनाथ सोहळ्याला या ठिकाणी सर्वजण आलेत, आम्ही सर्वजण आलोत, देवाचं देवीचं दर्शन घेतलं। धन्यवाद साहेब। मोठ्या आबालवृद्धांपासून ते लहान चिमुकल्यांपर्यंत मानकी गावच्या यात्रेचं आकर्षण असतं। काय सांगाल, अशी लहान लहान बाळं सुद्धा या यात्रेकडे आकर्षित होत असतात। पुणे जिल्ह्यातलं मांडकी गाव असं आहे की मांडकी गावाची यात्रा म्हणलं की सोंगाचा कार्यक्रम जो कुठेही पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होत नाही, परंतु या मांडकी गावचं एक वैशिष्ट्य असतं की 5 दिवस भरगच्च यात्रा कमिटी कार्यक्रम घेत असते। त्याच्यामध्ये सोंगांचा कार्यक्रम हा रात्रभर चालू असतो, तो पहाटेपर्यंत चालू असतो। हे या मांडकी गावचं खरं वैशिष्ट्य। आपल्यासोबत मानकी गावचे तरुण तडफदार पोलीस पाटील आहेत श्रीतेज जगताप पाटील। या ना या पाटील, काय सांगाल, आजचा लग्न सोहळा पारंपरिक पद्धतीने आपल्या हस्ते झाला। भैरवनाथ देवस्थान जोगेश्वरी माता यांचा हा मोठा उत्साह लग्न सोहळ्याचा, मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ पैपाहुणे उपस्थित होते। कशा पद्धतीने आपल्याला हा लग्न सोहळा भावला? सर्वप्रथम मी सर्व मांडकीकरांना तसेच पैपाहुण्यांना यंदाच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो। तसेच यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो। तसं पाहायला गेलं तर हे गावाने आज जो मान दिला मला आणि एकदम तरुण वयामध्ये, तर तो खूप लक्षात ठेवण्याजोगा आहे। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच सर्वांचेच म्हणजे आभार मानतो। आज जर पाहिलं तर परीक्षा आहेत, शाळा आहेत मुलांच्या, तरी देखील तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। तेवढ्याच संख्येने लोक या आजच्या सोहळ्याला उपस्थित असताना आपल्याला दिसायला मिळालं। काय सांगाल, काय हे महत्व लोकांना भावतं? ग्रामदेवताचा असलेला त्यांच्याबद्दलची असणारी भावना, तसेच ज्या वेळेस लोकांना गरज पडते त्यावेळेस पाठीशी खंबीर राहणारा आपले ग्रामदैवत भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्यामुळे त्यांच्यावर असलेली श्रद्धा लोकांची आज इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस पाटील म्हटलं तर एक प्रशासकीय अधिकारी ग्रामचा आणि ती एक जबाबदारी असते। यात्रा म्हटलं की गडबड गोंधळ वगैरे असतंच, परंतु आपल्या मानकी गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता ही यात्रा 4 दिवसाची अतिशय उत्कृष्टपणे आनंदाने पार पाडली जाते नियमित दरवर्षी। काय सांगाल, काय हे कोड आहे? यामागचं असं कोड आहे की यात्रा कमिटी 2 महिन्या आधीपासूनच तयारी करते। तसेच ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करतात पूर्णपणे। तरी आपण ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करतो। त्यामध्ये हळद झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो, तर काल ऑर्केस्ट्रा झालेला आहे। त्यानंतर आज देवाची लग्न झाल्यानंतर आपली पारंपरिक असणारी सोंगे आता 10 ते 11 वाजता चालू होतील। तर ग्रामस्थांचा पूर्णपणे असलेला सहभाग आणि त्यांची दिलेली साथ, त्याच्यामुळे आपलं सर्व कार्यक्रम पार पडतात। आपल्यासोबत गावातील ग्रामस्थ आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, ज्ञानेश्वर जगताप साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचं हे स्वरूप असतं आणि अतिशय आनंदाने गोळ्यामेळ्याने ही यात्रा पार पाडली जाते आणि पुरंदर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात अशी ही नावाजलेली 4 दिवसाची मानकी गावची यात्रा, काय सांगता? सालाबादप्रमाणे दरवर्षी भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची हे जे यात्रा उत्सव असतो इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की सर्वांना वर्षभर सर्व त्या सणाची वाट पाहत असतात आणि आतुरतेने वाट पाहून तो दिवस कधी येईल याची वाट पाहत असतात। आणि एक दिवस हा संपूर्ण ग्रामस्थ, भाविक आणि मुलं, तरुण यांच्यामध्ये उत्साह निर्माण 1 वर्ष राहतो कंटिन्यू, एक चैतन्य निर्माण हे माता जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या आशीर्वादाने मिळतो, असा हा सण आहे। पोलीस पाटलांचे वडील, पिता आणि एक तरुण तडफदार पोलीस पाटील मानकी गावाला मिळणं आणि त्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन होणं, काय सांगाल, कशा पद्धतीने आपलं त्यांना मार्गदर्शन असतं? काय असतं,
जुने लोक, तरुण लोक, प्रत्येकाचं ज्ञान आणि जे संस्कार आज आमच्या बरोबर आजोबा पंजोबा या सर्वांचे संस्कार आमच्यावर, आमच्या कुटुंबावर आहेत. आणि आमचं गाव, आपलं गाव जे आहे ते सर्वांनुसार संस्कृत आणि सुसंस्कृत मानलं जातं. त्यानुसार तरुण कार्यकर्त्यांना आम्ही संस्कार देऊन किंवा त्या शिक्षणानुसार त्यांनी एक ध्येय आणि गावाचा विकास कसा होईल, सातत्य शिवाय गावात सलोखा कसा निर्माण राहील हे संपूर्ण त्यांना शिकवण आमच्याकडून वयस्कर माणसाकडून असते आणि चालू आहे. त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यातून सुरुवात ते करत असतात. मानकी गावाचे हे होते तरुण तरफदार आणि अभियंता शिक्षण घेतलेले हे असे पोलीस पाटील आणि त्यांची आजच्या यात्रेनिमित्त ही होती त्यांची प्रतिक्रिया. धन्यवाद. आज आपल्यासोबत मानकी गावच्या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झालेले मानकी गावातील तरुण ग्रामस्थ तसेच काही मुले आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत. आपण यांच्या प्रतिक्रिया यात्रेनिमित्त जाणून घेऊयात. साहेब, काय नाव आपलं? माझं नाव योगेश जगताप आहे, योगेश चंद्रकांत जगताप. आपले भाऊ आर्किटेक्ट आहेत. आपण काय करता आणि कुठे असता? आज मानकी गावची यात्रा आहे, काय सांगाल? मी घाटकोपरला राहतो आणि भारतभर फिरतो आणि मी बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आहे. एक सेगमेंट हेड करतो ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स भारतातले म्हणजे पूल, टनेल्स वगैरे बघावे लागतात, तर तिथे मी असतो. आणि मानकी गावच्या यात्रेमध्ये बोलायचं झालं तर मी याच्या एवढं असल्यापासून यात्रेत येतो आहे, साधारण 5-6 वर्ष असल्यापासून. आणि याचं स्वरूप फार बदललं आहे. फार पूर्वी तमाशा इकडे व्हायचा, ह्या बाजूला इकडे दुकानं लागायची. आज फार वेगळ्या स्वरूपात आहेत. डिजिटल टी व्हीवर डिस्प्ले होताना मी आज बघितलं की अदरवाईज आमच्या लहानपणी आम्हाला कधी लग्न बघता आलं नाही, आज ते डिजिटल मार्फत टी व्हीवरती किंवा डिस्प्लेवरती आम्हाला ते बघता आलं. म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमच्या काळातली यात्रा डोळ्यासमोर आता आणलीत. नक्कीच. म्हणजेच ही जी यात्रा असते किती आकर्षक असते आणि मनामध्ये अविस्मरणीय असे असते. आज आपण जर पाहिलं ही मुलं देखील यात्रेला नक्कीच हजेरी लावताना पाहायला मिळतात दरवर्षी. आपण या मुलांच्या प्रतिक्रिया घेऊयात. ताडी, काय नाव तुझं? माझं नाव ज्ञानेश्वरी राजेंद्र जगताप. मी पुण्याला राहते. पण मानकी गावची यात्रा ही म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असल्यासारखीच असते. प्रत्येक वर्षी आम्ही इथे हजेरी लावतो आणि आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा सोहळा असतो हा. यात्रेचे 4 दिवस म्हणजे हे वर्षभर लक्षात राहणारे दिवस असतात आणि प्रत्येक वर्षी पुढच्या वर्षीची यात्रेची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असतो. बेटा, काय नाव तुझं? प्रांजली किरण जगताप. या गावची? हो. आणि कुठे असतेस तू? बारामती. बारामतीला असते. दरवर्षी यात्रेला येते. कशी वाटते तुला यात्रा? खूप छान. काय नाव तुझं? माझं नाव अथर्व जगताप. मी इंजिनिअरिंग करतो रोबोटिक्स. मी दरवर्षी यात्रेला वेळेत वेळ काढून येतो. आपल्या गावची यात्रा आहे म्हटल्यावर आपण तर सहभागी व्हायलाच पाहिजे. यात्रेचे 4 दिवस भरपूर महत्त्वाचे आणि छान असतात. जसे की पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्रा, दुसऱ्या दिवशी देवाचं लग्न, रात्री आपले सोंग, त्याच्या दुसऱ्या दिवशी परत छबिना वगैरे सगळं असतात. हे मनापासून एन्जॉय करण्यासाठी दरवर्षी मी हजेरी लावतो इथे. शाळेचे दिवस आले की यात्रा, एका बाजूला यात्रा, नंतर दुसरीकडे शाळा, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असतात. परंतु तरी तुम्ही अनेक वेळा परीक्षेतून वेळ काढून किंवा सुट्टी दिवशी यात्रेला येतच असतात. काय सांगशील की तुम्ही हा जो तुम्हाला माहोल आहे कसा भावतो? हा माहोल म्हणजे हा माहोलचं कुठंच आपण काय म्हणजे कंपॅरिझन करू शकत नाही. हे सगळ्यात भारी म्हणजे गावाकडची लाईफ हे कुठंच एन्जॉय करू शकत नाही. पेपर तर आपल्याला दररोज द्यायचेच आहेत. सगळं इंजिनिअरिंग, आता मी इंजिनिअरिंगला आहे. मी दरवर्षी आता इंजिनिअरिंगचे पेपर आहेत, सेमिस्टर येत राहते. पण आपल्याला यात्रा ही महत्त्वाची असते. यात्रा महत्त्वाची, पेपर पण महत्त्वाचे आहेत. हे सगळे एन्जॉय करण्यासाठी यात्रेला यायला लागतं. आहात तुम्ही सर्व. आणि तरुण म्हणून यात्रेतून कशा पद्धतीने ऊर्जा तुम्ही घेऊन जात असता? ऊर्जा घेऊन जाणे म्हणजे ऊर्जा ॲटोमॅटिक येतेच. जसे की गावाचा छबिना वगैरे आहे, त्याच्यात आपल्याला असं करायला लागत नाही. आपल्याला म्हणजे ॲटोमॅटिक आपल्या अंगात एक ऊर्जा येते आणि ऊर्जा आपण असतो. छबिन्यात देखील तरुण मुलं शहरात जे शिक्षण घेतात ते देखील अगदी आनंदाने सहभागी होत असतात. तू होतो का छबिन्यामध्ये सहभागी? हो, दरवर्षी मी छबिन्यामध्ये सहभागी होतो. रात्री आपला छबिना 9 वाजता निघतो, सकाळी पहाटेपर्यंत आपण इथंच असतो, छबिना वगैरे करतो. काय नाव तुझं? माझं नाव श्रीराम श्रीकांत जगताप. यात्रेला दरवर्षी येतो तू? हो, येतो दरवर्षी. कशी वाटते मानकीची यात्रा? खूप छान. दरवर्षी यात्रेला यावंच लागतं. किती काय असलं तर काम असलं तरी वेळ काढून येतो. आता उद्या पण माझा सकाळी 8 वाजता पेपर, इथून आळंदीला जायचं आहे मला सकाळी 8 वाजता. आता इथून दरवर्षी येतोच यात्रेला, किती काय असलं तरी दरवर्षी येतोच. आजचा लग्न सोहळा कसा वाटला तुला? खूप छान वाटला. लग्न सोहळा एकदम जल्लोषात लग्न सोहळा होता दरवर्षी आणि खूप लांबून येतात दरवर्षी लोक.
आपल्यासोबत मांडकी गावचे आणखी ग्रामस्थ आहेत. काका काय सांगाल, कशी यात्रा आजची वाटली तुम्हाला? देवाची लग्न झाली, हा लग्न सोहळा कशा पद्धतीने होता? फार सुंदर वाटला एकदम. आमचा लहानपणा आता भरपूर फरक वाटलेला वाटतो. आमची लहानपणीची यात्रा आणि आताची यात्रा भरपूर फरक वाटतो. तुमच्या काळची जी यात्रा व्हायची ती आता डोळ्यासमोर आणली आणि आताचं जे वातावरण आहे काय सांगाल यातील फार फरक? फरक आहे फार. म्हणजे आताचं यात्रा म्हणजे डिजिटल झालेली आहे, सर्व बाहेर स्क्रीन वगैरे पाहून फार समाधान वाटलं. हा जो आनंद उत्सव आहे, 4 दिवसाचा हा आनंद उत्सव मांडकी गावातील ग्रामस्थ पै पाहुणे एकत्रित येऊन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद.